अशा यात्रा फक्त बघायच्या नसतात तर त्या जगायच्या असतात. संगीता ताई आणि आम्ही निघालो रामनवमी यात्रेला, म्हणजे डेळेवाडी येथे. बाईकवरून वेदांतने आम्हाला मंदिराजवळ पोचवलं. मंदिराजवळ पोचल्यावर वातावरण काही वेगळंच होतं. भक्तांची गर्दी, जय श्रीरामचा गजर, मन अगदी भारावून गेलं होतं. आम्ही अगोदर देवाचं दर्शन घेतलं. मनाला एक वेगळी शांतता मिळाली. तांबवे पंचक्रोशीतील ही मोठी रामनवमी क्षेत्र डेळेवाडी येथे दरवर्षी भक्तिभावाने साजरी केली जाते. नंतर आम्ही बसलो कीर्तन ऐकायला. कीर्तन इतकं सुंदर होतं की वेळ कसा गेला कळलंच नाही. ते सर्व महिला मंडळ. आम्ही याच्या अगोदरच भरपूर गर्दी झाली होती, त्यामुळे आम्हाला पाठीमागेच बसावं लागलं. तर आम्ही असं पाठीमागच बसलो होतो, मंदिराच्या जवळच, मंदिर पाठीमागे, आणि आम्ही मंदिराच्या समोर बसलो होतो. तर इथं बघा, इथं पाळण्याला बघा गोंडा पण बांधायचा चालला होता. तर दरवर्षी कोण कोण गोंडा पण बांधतं. आणि इथं नंतर फुलं टाकायचा कार्यक्रम झाला आणि मग दहीहंडी पण फोडली. दहीहंडी फोडलेला तो प्रसाद, म्हणजे जी फोडलेली असते त्याच्या खाली घमेल्या चिरमुरे असतात आणि सुंठ पण असते. मग ते सगळ्यांना प्रसाद वाटला जातो. प्रत्येकाजवळ थोडा थोडा प्रसाद देतात. तर अशी नंतर आम्ही खिरीचा प्रसाद घेतला आणि अनुराजसाठी छोटंसं खेळणं घ्यावं म्हणून एक गाडी घेतली आणि नंतर निघालो घरी. तर असा होता माझा आजचा दिवस.